नमस्कार. कथेचं नाव कल्पवृक्ष. लेखक अक्षय संत. कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला. लता. संगीतकार सज्जाद हुसेन त्यांच्या प्रतिभेइतकेच फटकळपणासाठी प्रसिद्ध होते. शिरीष कणेकरांनी त्यांना एकदा सहजच विचारलं, ते अमुक एक गाणं तुम्ही संध्या मुखर्जीकडून गाऊन घेतलंय का हो? एका क्षणात उत्तर आलं, हम किसी संध्या या सुबह मुखर्जी को नहीं जानते, हम सिर्फ लता से गाना गवाते हैं. आरडीला लता आणि आशाबद्दल विचारलं असता त्याचं उत्तर होतं, लता म्हणजे संगीतातली ब्रॅडमन आणि आशा म्हणजे सोबर्स. बडे गुलाम अली खां हे भारतीय शास्त्रीय संगीतातलं एक मातब्बर प्रस्थ. एकदा लताची रेकॉर्ड ऐकता ऐकता ते उत्स्फूर्तपणे ओरडले, अल्लाह क्या आवाज दी है, कमबख्त कभी बेसुरी ही नहीं होती. एक दिवस संगीतकार अनिल विश्वास आणि ती लोकलमधून गोरेगाव फिल्म सिटीला चालले होते. बांद्रा स्टेशनवर दिलीप कुमार गाडीत चढला आणि ह्या उभयतांना पाहून त्यांच्या डब्यात येऊन बसला. अनिलदा गप्पा मारता मारता तिच्या गाण्याची स्तुती करू लागले. दिलीप कुमारनं एकदा तिला अपादमस्तक न्याहाळलं आणि म्हणाला, ते सगळं ठीक आहे, पण ह्या महाराष्ट्रीयनांच्या उर्दूला नेहमी डाळ भाताचा वास येतो. तिला हा उपहास झोंबला, पण त्यातून तिनं योग्य तो धडा घेतला. आजही तिच्या कोणत्याही गाण्यात सुरा इतकेच शब्दोच्चारही अस्सल असल्याचं जाणवतं. वयाच्या 6व्या वर्षी तिनं पाहिलेलं सैगलचा पहिला चित्रपट चंडीदास, तो पाहून घरी आल्यावर तिनं लगेच जाहीर केलं, मोठी झाल्यावर मी सैगलशीच लग्न करणार. तिनं आपल्या आपकमाईमधून पहिला रेडिओ खरेदी केला. मोठ्या हौसेनं घरी आणून ऑन केला आणि पहिलीच बातमी आली सैगलच्या निधनाची. त्या क्षणी तिनं रेडिओ बंद केला. दुसऱ्याच दिवशी ती बाजारात जाऊन तो अपशकुनी रेडिओ विकून आली. ती 5-6 वर्षांची होती तेव्हाची गोष्ट. तिचे वडील त्या काळातील संगीत रंगभूमीवरचे सुपरस्टार होते. एक दिवस ते आपल्या शिष्याला पुरिया धनश्री शिकवत होते. त्याला गायला सांगून ते काही कामासाठी बाहेर गेले. ती तिथंच शेजारी खेळत होती. शिष्य गाताना काहीतरी चुकत होता. 1-2दा असा प्रकार झाल्यावर ती खेळणं सोडून आत गेली आणि त्याला म्हणाली, हे असं नाही गायचं, थांबा मी दाखवते, असं म्हणून गायलाच लागली. इतक्यात तिचे वडील घरी आले. त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटेच वडिलांनी तिला उठवलं आणि तानपुरा घेऊन समोर बसवलं. तिच्या शिक्षणाच्या श्रीकाराच्या वेळी तिला तिच्या वडिलांनी एक मोलाचा गुरुमंत्र दिला. जसा कवितेत शब्दाला अर्थ असतो तसाच संगीतात सुराला. कुठलंही गीत गाताना शब्द आणि सूर या दोन्ही मधल्या अर्थाचा आविष्कार झाला पाहिजे. तिनं आज्ञाधारकपणे मान डोलावली आणि वडिलांच्या संगीत तपस्येतली एक एक रुचा ती शिष्याच्या नम्रतेनं आत्मसात करून घेऊ लागली. पहाटेच्या प्रशांत वातावरणात रात्र आणि दिवसाच्या सीमेवर उभा असणारा काळ तिच्या गळ्यातील पुरिया धनश्रीच्या स्वरांमधून बरसत होता. आता तिचं संगीत शिक्षण जोरात सुरू झालं. रात्री 3 वाजता जरी नाटक संपलं तरी तिचे वडील तिला पहाटे 5च्या ठोक्याला उठवीत असत. त्यांची सकाळची अन्निके आणि देवपूजा आटपेपर्यंत ते तिला तानपुऱ्यावर सूर लावायला सांगत आणि त्यांची कामं उरकल्यावर स्वतः येऊन हार्मोनियम वाजवत त्यांच्या तालावर एखादी चीज म्हणत असत. सुरांच्या आवर्तनात दिवसांची प्रसन्न सुरुवात होत असे. पण काळ बदलला. तिच्या वडिलांची नाटक कंपनी फुटली. त्यांनी स्वतः सुरू केलेल्या कंपनीची नाटके पाठोपाठ अपयशी ठरू लागली. त्याच काळात चित्रपट नावाचा चमत्कारी खेळ बोलू लागला आणि साहजिकच या नव्या खेळाकडे लोक आकर्षित होऊ लागले. अशा काळात तिचे वडील तिला गणेशोत्सवात किंवा छोट्या मोठ्या नाट्यसंगीताच्या जलशात आवर्जून घेऊन जात असत. तिच्याकडून गाऊनही घेत होते.
ती 9 वर्षांची एवढूशी मुलगी सराईतपणे वडिलांची गाजलेली पदं गाऊन दाद मिळवत होती. अजून ती लहान होती आणि त्यांनी तिला व्यवसाय करण्यासाठी संगीत शिकवलं नव्हतं. पण नियतीचे खेळ कोणाला कळतात हो. एकेकाळी जेव्हा सोन्याचा भाव 20 रुपये तोळे होता, त्या काळात आपल्या एक नाटकासाठी 70,000 रुपये खर्च करणारा आणि नागपूरपासून खानदेशापर्यंत जवळजवळ सर्व शहरातल्या बँकांमध्ये खाती असलेला तो स्वरसूर्य आता अस्ताला जात होता. 10-15 रुपयांसाठी आपलं गाणं गहाण ठेवायची वेळ त्या कलावंतावर आली होती. पण त्यानं ह्या गोष्टीची झळ आपल्या लाडक्या कन्येला कधीच लागू दिली नाही. आपल्या कन्येसाठी लावलेला स्वरांचा कल्पवृक्ष सतत बहरत राहील ह्याकडेच त्यानं कायम लक्ष दिलं. अशाच निष्कांचन अवस्थेत वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अंत्ययात्रेला फक्त 6 जण होते. ते गेले, परंतु जाण्याआधी एक अजोड स्वरसम्राज्ञीला घडवून आपल्या अभिजात संगीताचा वारसा त्यांनी जपून ठेवला. बाबांच्या पिंडाला कावळा शिवेना तेव्हा माईंनी या भावंडांना शपथ घ्यायला लावली, संगीताशिवाय आम्ही दुसरं काहीही करणार नाही. माईंच्या श्रद्धेपोटी घेतलेला हा आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय पुढे सगळं आयुष्यच बदलून गेला. मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर निर्मित बडी माँ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत पहिल्यांदा तिचं नाव झळकलं, ते बालकलाकार म्हणून, बेबी लता. नूरजहां तर तेव्हा त्यांना म्हणाली होती, विनायकराव, मैं अभी से बता रही हूँ, ये लता एक दिन बहुत बड़ी बनेगी. ती संध्याकाळच विलक्षण होती. संगीतातले सगळे अधिरथी महारथी त्या हॉलमध्ये एकत्र जमले होते. वातावरणात एक अजिंक्य सम्राटाच्या स्वरमय आठवणींचा धूप रेंगाळत होता. एक 13-14 वर्षांची चिमुरडी 2 वेण्या सावरत स्टेजवर आली आणि प्रेक्षागृहात हलकी कुजबूज सुरू झाली. बाहेर अंगणात खेळत असताना कोणीतरी एकदम उचलून स्टेजवर उभं करावं असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. ती शांतपणे माईक समोर उभी राहिली. प्रेक्षकांमध्ये खसखस पिकली. ही गाणार? या तांदळा एवढ्या चिमुरडीचं गाणं ऐकायला आलोय आम्ही? कोण आहे ही? तिच्या चेहऱ्यावर मात्र अबोध शांतता होती. डोळे मिटून तिनं क्षणभर आपल्या बाबांचं स्मरण केलं आणि पहिला सूर लावला, रवी मी. सारं प्रेक्षागृह एका क्षणात स्तब्ध झालं. तिच्या एकाच सुरानं पूर्वसुरींच्या सगळ्या धुवट चिकट कल्पनांना सुरंग लावला. तिचा एक स्वर तिच्या बाबांची आठवण करून देत होता, पण त्यात कुठेही बाबांची नक्कल नव्हती. जे होतं ते स्वयंभू तिचं स्वतःचं होतं. कापसाच्या ताग्यासारखी एक तान तिच्या गळ्यातून सरसरत जात होती आणि एका क्षणात समेची वीण जोडत होती. त्या संध्याकाळी भारतीय संगीतात एक ध्रुव चांदणीचा जन्म झाला. तिचं पहिलं गीत सन 1944, चित्रपट गजाभाऊ. मराठी चित्रपटातलं एक देशभक्तीपर हिंदी गीत. गीतकार पंडित इंद्रू, संगीतकार दत्ता डावजेकर. तसंच हिंदी चित्रपटातलं पहिलं गीत गायलं ते आपकी सेवा में ह्या चित्रपटासाठी, साधारण त्याच काळात. बघता बघता किती वर्षे गेली. ती आज ह्या जगात नसली तरीही आजही तिच्या भूपाळीच्या सुरांनी सारा देश जागा होतो आणि तिच्याच भैरवीच्या अंगाईत अलगद विसावतो. दिवसातल्या प्रत्येक क्षणाला आणि मनातल्या प्रत्येक भावनेला तिच्या सुरांचं अदृश्य कोंदण लाभलेलं आहे. त्या सुरांची संगत गेली अनेक वर्षे सावलीसारखी वावरतीये आपल्यापैकी प्रत्येकाच्या आसपास. नक्षत्रांचं देणं नक्षत्रांनाच अर्पण करण्याचा संकल्प प्राजक्त बनून दरवळतोय अजूनही. कोणी तिला गान कोकिळा म्हणतं, कोणी स्वरसम्राज्ञी, तर कोणी फक्त लता. ती होती मास्टर दीनानाथ नावाच्या आदिम महावृक्षाला बिलगून बसलेली स्वयंभू स्वरलतिका. कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.